दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पेठ तालुक्यातील मौजे आडबू येथील ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार समोर आला असून बेकायदेशीर पोल्ट्री फार्म विरोधात ग्रामस्थांनी थेट बेमुदत उपोषण केले आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून कोणतीही शासकीय परवानगी न घेता या ठिकाणी पोल्ट्री फार्म सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही पोल्ट्री फार्म गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य विहिरीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असून विहिरीपेक्षा उंच ठिकाणी आहे. त्यामुळे या पोल्ट्री फार्ममधील घाण, सांडपाणी व मलमूत्र पावसाळ्यात थेट वाहून जाऊन गावाच्या पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. या दूषित पाण्यामुळे गावातील लहान मुले, महिला, वृद्ध वारंवार आजारी पडत असून ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय. तरी प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. लेखी अर्ज देऊनही पोल्ट्री फार्मवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. पोल्ट्री फार्म आजही सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अखेर ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. बुधवार 24 डिसेंबर पासून तहसील कार्यालय पेठ येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते. याबाबतचा लेखी अर्ज तहसीलदार यांना सादर करण्यात आला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद सहाने यांनी. आपण आज तालुका मुख्यालय कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार पेठ यांच्या कार्यालयासमोर जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी आलेलं आहे. हे जे उपोषण आहे हे अनधिकृत पोल्ट्री फार्म बांधण्यात आलेलं आहे आड बुद्रुक या गावी. त्या निमित्ताने ते जे पोल्ट्री फार्म आहे अनधिकृत असून ते लवकरात लवकर बंद व्हावं, कारण की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे. त्याकरता आपण आज या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांची आपण समस्या जाणून घेऊ आणि त्याबरोबर इथं महिला वर्ग आहेत, खास करून महिला वर्ग आलेले आहेत, त्यांच्या पण समस्या काय आहेत ते जाणून घेऊया आपण. त्यांचा एकच एल्गार आहे की ही पोल्ट्री जी बंद झाल्या पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, पोल्ट्री बंद झाले पाहिजे का तुम्हाला? झाले पाहिजे तुमच्या कारण की त्याच्यामुळे लय त्रास होऊ राहिला. हो ना. शाळेतल्या मुलांना पण आणि प्रत्येक जे माणूस आहे त्यांना पण त्रास होतोय. जेवणाला बसल्यावर पण त्रास असं करावं लागतं ना, जेवायला लागतंय म्हणून त्या माख्या खूप असतात. ते सांगतात आम्ही चांगले ठेवले बा व्यवस्थित मस्त पैकी, पण ते तसं नाही राहत. जेव्हा ते माणसं आल्यावर तेव्हा चांगले राहतात. जेव्हा साहेब लोक तेव्हा एकदम आरोग्य करतात. इतर वेळेस काहीच साफसफाई करत नाही, सारखी खराबी राहते त्यांच्या. म्हणून जास्त माशांचं प्रमाण वाढतं आणि आजूबाजूच्या घराला खूप त्रास होतो, म्हणजे सर्व माणसांनाच होतो. म्हणून ते पोल्ट्री बंदच पाहिजे आम्हाला. जेव्हा ते पोल्ट्री फार्म आहे ते माझ्या घरापासून जेमतेम 70 मीटर अंतरावर आहे. आम्हाला दिसून येतं की जेव्हा ते मेलेली पिल्लं टाकतात, ते कोंबड्या किंवा मेलेली पिल्लं टाकतात, कुत्रे ते पिल्लांना घेऊन तेवढीला भटकतच असतात. खायला येतात ते कुत्रे वगैरे. रात्री तर ते जनावरं येतातच दुसरे. पण त्या पोल्ट्री फार्ममुळं मागच्या वर्षी आमच्या गावात एक बालमृत्यू झाला. त्या पोराला आजार झालेला होता, माशांमुळं आजार झालेला होता, तो बालमृत्यू झाला. असे अनेक मुलं आहेत का त्यांना रोगराई झालेली आहे गावामध्ये. आणि ते गावामधले जे लोक आहेत ते सरकारी दवाखान्यात नेत नसून लवकर उपचार म्हणजे लवकर बरं होण्यासाठी ते खाजगी दवाखान्यात नेतात. मला हे सांगायचं आहे, साधारण गाव ते पोल्ट्री फार्म ते गाव हे अंतर साधारण 500 मीटर किंवा 1000 मीटर एवढं अंतर असावंच पाहिजे. तर ते तेवढं अंतर नसून फक्त 270 मीटर अंतर भरतं गाव ते पोल्ट्री फार्म. आणि ते नकाशावर जर बघितलं तर फक्त 225 मीटर भरतं. आणि जी पाण्याची विहीर आहे ती जेमतेम 100 मीटर अंतरावर भरते. दरम्यान अधिकारी वर्गाने सविस्तर माहिती घेऊन सदर पोल्ट्री बंद करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने सदर उपोषण हे स्थगित करण्यात आलं आहे. विनोद सहाळे, दक्ष न्यूज, पेठ.